गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. असण्या आणि भासण्यामध्ये एक अस्पष्ट अशी रेषा असते, ती मीच आहे. मीच आहे राजा, मीच आहे वजीर आणि मीच आहे सरकार. तुम्ही मला टाळू शकत नाही आणि कवटाळू शकत नाही. जेव्हा भीतीने होईल थरकाप, पायाखालची जमीन लागेल सरकू, काजवे चमकतील डोळ्यासमोर, तेव्हा समजा माझ्या येण्याची लागली आहे चाहुल. अंधारल्या रातीला तुझ्या पावलांची चाहूल, बेभान वारा कुठे मनी भयान शांतता कोणी नास पास, कसला होतोय का भास. करतील घात असून एका घरात, उगाच का कठीण होतोय श्वास. आवाज कसला होतोय का भास.
होऊन जा. मीच आहे. सरकार बघेल ना कोणीतरी. नाही, कोण नाही बघणार आता. ए पिऊ यार काय झालं? काही नाही, यू गाईज कॅरी ऑन. अगं ये ना तू पण. हो हो आले तुम्ही, कॅरी ऑन. पिऊ आर यू ओके? या आय एम फाईन. पिऊ काय झालं? नाही मी सकाळपासून बघते तू खूप अपसेट आहेस, गप्प गप्प आहेस. काय झालं? आई मावशीचा फोन आलेला म्हणजे आलेला बरोबर ना? हे बघ ते ना तुझे आई वडील आहेत यार, तू त्यांच्याशी बोललं पाहिजेस. एकदा बोलून तर बघ. स्वाती अगं पण बोलशील तू? चला तर मग लेट्स एन्जॉय. चल 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 चल. बाय द वे पिऊ, इथून फार फार काय मज्जा आली ना यार. पिऊ आर यू ओके? एक काम करूया आपण खाली जाऊन बघूया काय झालं. काय झालं? एक काम करूया ही गाडी का मध्येच बंद पडली?
आणि नेमकी ह्याच एरियात कशी बंद पडली आहे गाडी? शेट, आता इथे तर कोणी दिसत पण नाहीये. हॅलो, कोणी आहे का? हे तिकडे कोणीतरी आहे. ए, तिकडून कुणीतरी येतंय बघ. पण ती हा? Hey, hello, babes. Any problems? Can I help you, ladies? ए भैताड्या, गाडी बंद पडली ते दिसत नाहीये का? Oh my gosh. English wrapper मध्ये देसी माल. I like it, man. प्लीज जरा गाडी बघता का? बघतोय ना. गाडी बोलतेय. बघतो ना. गाडी रिपेअर करायची ना. टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे ना. तरुण. आता बघा माझ्या हिरोची कमाल. हाय हाय. आता ते असं का काय हो? तुमची गाडी अशी अचानक बंद पडली. गाडी जास्त पाणी खाते काय? पिते काय हो? ओकते काय? अरे म्हणजे अशी अचानक कशी काय बंद पडली? नाही माहिती आम्हाला. बघतोच आहे. गाडी बोलते. हो हो, त्याचं काय आहे माहितीये का, माझा मित्र आहे ना, तो गाडी दुरुस्त करतो, मी त्याला डिरेक्शन करतो. म्हणजे काय, मी डिरेक्शन करतो आणि तो ऑटोमोबाईलिंग करतो. तुमचं डिरेक्शन आणि प्रोड्युसरगिरी झालं असेल तर जरा प्लीज गाडीला बघा. गाडी स्टार्ट करून बघा. बघितला, गाडी दुरुस्त झाली पण. त्याला तेच आता आहे ना तुमच्याकडे आहे पिऊ, ना? जरा गाडी स्टार्ट झाली काय बघ. हो हो. वा 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 वा, दत्तगुरु माऊली, तरुण रावांना पावली. सावकाश जा हा. मध्ये बंद पडली तर मला बोलवा. असं कसं यार, नाव पण नाही सांगितलं. सोड यार, चल. दिवाणजी, हो सरकार. त्या गायतोंड्यांनी पत्र दिलेलं आहे. तू आलीस? किती वर्ष वाट पाहिली तुझी. मला वाटलं तू येणारच नाही. मी फक्त तुझ्यासाठी आलीये. कोणासाठी का होईना, तू आलीस ना, आता सगळं ठीक होणार. असं अचानक कसं काय येणं केलं? काय फोन वगैरे करायची पद्धत आहे का नाही? सहजच आलेले. माझ्या मैत्रिणींना शेत बघायचं होतं. असं आहे होय. या या, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. काय तुम्ही फ्रेश व्हा, नाश्ता चहा पाणी वगैरे सगळं करा आणि नंतर मग चला. सुमन, यांच्या बॅगा गेस्ट रूम मध्ये नेऊन ठेव. दिवाणजी, सरकार. साहेब, दिवाणजी, पोरांना शेत दाखवा, पण जरा सांभाळून. हो सर. नुसतं हे नका करत बसू, काम व्यवस्थित करा.
काय झालं? काय नाही ताईसाहेब. मला बघून घाबरलीस? नाही नाही तसं काय नाही. ए यार ही राहिली कुठे यार? काय करते ही आतमध्ये? बरी आहेस ना तू? हो हो मी बरी आहे. पियू ए पियू आले आले. हे बघ तू काही काळजी करू नकोस हा? मी आहे. हा सरकार तुझ्या मागे उभा आहे हा? काळजी करू नको. नको नको त्यापेक्षा तू असं कर, तू चहा घेऊन बेडरूम मध्ये हा मग तिथं आपलं पियू आले ग. किती उशीर यार. मला कोणचा फोन आलेला का? पियू यार इथं खरंच खूप कंटाळा आलाय. प्लीज आपण शेतात फिरायला वगैरे जायचं का? चला लवकर. येस चलो. लेट्स गो. पियू यार किती मोठं शेत आहे. हो ना यार किती मस्त वाटतंय या शेतावर. ए पियू ती म्हातारी बाई कोण दिसते का तिकडे? माहित नाही. ताईसाहेब सरकारने दिवाळी बाहेर गेले म्हणून मला पाठवलं तुम्हाला शेती दाखवा. नाही ते सगळं ठीक आहे पण ड्रायव्हर दादा ती बाई कोण आहे? ती वय कामावरच्या रम्याची बायको आहे. रम्या दिवसभर दारू पीत असतो. चला. तुम्ही एकमेकांना ओळखता काय? कोण आहे हा आणि आपल्या शेतात काय करतोय? हवा तरुण आपल्या शेतात काम करतो. कॉलेजचा खर्च भागवण्यासाठी आपल्याकडे काम करतो. सरकारनेच त्यांना कामाला ठेवलंय. मी काय म्हणते हा मुलगा वाटतो तितका गावठी नाहीये. म्हणजे कालपर्यंत हा छपरी वाटत होता पण हा तर शिकलेला आहे यार. ड्रायव्हर दादा हे नक्की आहेत तरी कोण? सरकारची मुलगी आहे. मुंबईवरून आली मैत्रिणीने घेऊन शेत बघायला. मला ना हा मुलगा जरा चांगला वाटतोय. हा ते म्हणतात ना डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. त्यातला काहीसा वाटला ग. चला ड्रायव्हर दादा. हा ताईसाहेब. ए हिरो कुठं निघालायस? काय नाही जरा काम होतं इकडे तिकडे चाललोय. मला पण घे ना तुझी गाडीवर. हा कशाला? चल ना अरे जाऊ यार. चल. अरे चल 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 की. काय रे नवीन मैत्रीण वाटतं. नाही तो अरे हा जबरदस्तीने बसली जाऊन देत मरून होती. अरे बाबा उत्तर ना तुझ्यामुळे जुळणारे धागे पण तुटतील. अय रांगडागडी नक्की आहे तरी कोण? हा काय रे
ए असं पण ध्यान असतं वाटतं गावात. बरोबर असू दे, यू गाईज कॅरी ऑन. आम्ही जातो शेतावर. बाय बाय. थांबा, आम्ही पण तिकडेच चाललोय. अरे तिकडेच बंगला आहे ना, मला पण तुझ्या सरकारला भेटायचं लई इच्छा आहे. चल ना, मला तिथं सोडू. तुझं काय काम आहे तिथे आता? अरे फार जुनं काम आहे. अरे चल ना. चल बाबा चल, आणि चिपकू नको जास्त. हा नाही चिपकत, तुझं काय नाही होणार. चल ना. म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, हरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर सम. अच्छा. नमस्कार सरकार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. ये बस बस ये बस बस. अरे तरुण, ही नाही काय, हे काय अरे हे कुठनं धरून आणलंयस? हा, ओळखलं नाही का मला? हा, मी तुमचंच हा, पाहुणं आहे. पाहुणा होय. काय रे, लवकर बोल. कशाला आलायस तू इथे? काय काम काढलंयस? सरकार, ते ट्रॅक्टर दुरुस्तीचं काम आलंय, तुमची परवानगी हवी होती. ठीक आहे, परवानगीचं काय, पण ते ट्रॅक्टर दुरुस्तीला टाकायचा आहे ना, मग टाकतो. पण तो दुरुस्त होऊन परत यायला किती दिवस लागणार आहेत? साधारण 1 हफ्ता. आणि मग 1 हफ्ता लागणार म्हणजे 8 दिवस आपण इथं काय करायचं? मी बघतो काहीतरी. ते बघतो, सगळं व्यवस्थित बघ. आणि काय ते हे जे काही ते बरोबर आणलंयस ना तू, ते घेऊन जा. चल चल ग, येते सरकार. हा ये. काय लचकतंय, काय मुरडतंय, असं 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 असं. हे कुठनं सुमन, ए सुमन. ए थांब 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 थांब. आता दाजीबा दिसतोय. घे गाडी रिवर्स घे. हा दाजीबा, पोरीचं लगीन काढलंय असं कळलं. सरकार, मुलीचं लगीन काढलंय, पण पैसे कमी पडतात. काय करावं काही सुचत नाही. असं आहे होय. हा त्याच्या. अरे आम्ही असल्यानंतर कसली काळजी करतो लेखा. अरे सरकार आहे तुझ्या पाठीशी, काय काळजी करू नकोस. हा देवांशी. जी सरकार. हा द्या. हे घ्या. दाजीबा हे घे, आणि तुझ्या पोरीचं लग्न एकदम धूमधडाक्यात लावून दे. धन्यवाद सरकार. आणि हे बघ, कमी पडलंच तर बांगल्यावर येऊन आणखीन घेऊन जायचं. काय हा, काळजी करायची नाही, सरकार तुझ्या मागं आहे. दिवाणजी. नाजीबा, सरकारांचा आशीर्वाद घ्यायला तुझ्या पोरीला बंगल्यावर चला.
ना 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 ते पोरांनो काय झालं? सरकार ते जरा क्रिकेटची टुर्नामेंट भरवायची होती हो. ते जरा स्पॉन्सरशिपचं झालं असतं तर बरं झालं असतं. हा मग काळजी काय करताय? अरे सरकार तुमच्या पाठीशी कायमच आहे. हो ते झालं. पण एका अटीवर देणार, बोला ना की. प्रत्येकाची सेंचुरी झाली पाहिजे. दिवाणजी या, या, या. धन्यवाद सरकार. धन्यवाद. हे घ्या. धन्यवाद सरकार. चला येऊ का? या या. हा, चला. सरशीप मिळाली. चला. ए बरं ते जाऊ दे. बरं ऐक ना उद्या कुठे जायचं आपण? एक मिनिट, पण मला आधी सांगा, तुम्हाला माझं गाव कसं वाटलं? गाव? अरे एक नंबर ना. अरे गोरी तेरा गाव बडा प्यारा. मस्त पूर्ण तर म्हण. ए यार प्लीज काहीतरी आता दुसरं काहीतरी खेळूया ना काहीतरी. अंताक्षरी का साप? शुभ सकाळ. काय दिवाणजी, हा सरकार. आजची काय काय कामं ठरलीत? सरकार आज शासकीय बंगल्यावर आपली मीटिंग आहे. काही पुढारी आणि कार्यकर्ते पण तिकडे आलेले आहेत आणि मीटिंगची तयारी सुद्धा झालेली. गाडी पण तयार आहे. तुम्ही म्हणाल तर आपण निघूया. चालेल, ठीक आहे. काय पोरं उठली का? नाही अजून सरकार. हल्लीच्या पोरांची सकाळ ही सूर्य उगवल्यानंतर होते. हो सरकार. चला चला मी गाडी काढायला सांग. हा, गाडी काढायला सांग. या 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 अण्णा सरकार. या 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 नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, आज कसं येणं केलं? एक छोटस काम होतं. अरे बोला ना अण्णा, काय तुमचं काम नाही करणार तर कोणाचं करणार? तुम्ही आमचे जुने कार्यकर्ते आहात. हो हो, या मिसेस म्हात्रे नमस्कार. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत त्या. वा 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 वा, बोला बोला. काय आहे, निवडणुकीत निवडून यायचं म्हणजे थोडस समाजकार्य करायलाच लागतं ना. लागतं तर. तेव्हा हे जरा हे बघा, ही फाईल, या फाईलमध्ये सगळे डिटेल्स आहेत आणि मला खात्री आहे की हे काम तुम्ही नक्की कराल. इतकंच आहे ना? हो हो, होऊन जाणार अण्णा काम तुमचं. हा, काही प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. होऊन जाईल ना? हा, मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. बरं काय नाही करा, बिनधास्त. येऊ का? या या येतो. या या. हा. नमस्कार. नमस्कार. चला चला मॅडम, चला या. दिवाणजी, आज आत्ता तुम्ही जरा पुढे बसा, म्हणजे आम्ही दोघं जण मागे बसणार आहोत. हं? या. बसा. बरं आहे साहेब. हां हां. चला. अरे तू इथेस? मी मार्केटला चालले. मला गाडीची चावी मिळेल का? मार्केटला? अगं पण मार्केट कुठे शोधणार तू? आणि एकटे जात असशील तर येऊ का बरोबर? ए नहीं 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 यार, आज मुझे अकेले जाने का मन है. बरोबर आहे बाबा. तर वीरू आहे ना तुझी काळजी घ्यायला. तुला माझी गरज का लागेल?
ए असं काही नाही ए तसंच आहे ए प्लीज या. बरं ठीक आहे, जा आणि गाडीची चावी टेबलवर ठेवून दे. ठीक आहे, बाय बाय. बाय बाय. अरे धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला ना पड़ जाए. प्लीज तुम्ही इथे काय करताय? अरे ऐसे ना छलकाया करो रूप से मदिरा, मधुशाला में बाधा ना पड़ जाए. तुम्ही इथे कशा काय? मी मेडिकल मध्ये चालली. मार्केटला आलाय? मी पण इथे कलिंगड घ्यायला आलोय. काय? कलिंगडाला जेव्हा जाग येते. प्लीज असं काय करताय? मला काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे. काय? औषध. कसलं काय बोलताय तुम्ही? इंजेक्शन. काय? अहो मला काहीतरी द्यायचं हो तुम्हाला. प्लीज जावा तुम्ही. ऍक्च्युली मला तुम्हाला विचारायचं होतं, तुमची गाडी बंद पडली आहे का? मी दुरुस्त करून देऊ? ओ हॅलो प्लीजच. आणि बाय द वे तुम्हालाच बघून का गाडी बंद पडेल? प्लीजच या स्वप्नांच्या दुनियेतून ना प्लीज बाहेर पडा. म्हणजे बरं होईल हा ना? अहो मला तर असं वाटतंय देवाचीच अशी इच्छा असावी की नेहमी तुमची गाडी बंद पडावी आणि मी ती दुरुस्त करून द्यावी. काय म्हणता? नो नेव्हर. प्लीज आता मी जाऊ का? नाही नका ना जाऊ. प्लीजच. आणि आता मी जाऊ? नहीं नका ना जाऊ. रुक जाओ दिल दीवाने, पूछू तो मैं जरा. माझ्याकडनं कलिंगड गिफ्ट. अहो कलिंगडाचा ज्यूस चांगला असतो. तर कलिंगड घ्या ना. सो मच. बाय. अहो या कलिंगडाचा ज्यूस चांगला असतो. नाही. ऐका तरी मॅडम ऐका. कलिंग. एन्जॉय. बाय. नंतर भेटूया आपण पुन्हा. बाय. थँक्यू. चुम्मा देऊन गेली कलिंगडाला जेव्हा जाग येते. स्वाती. स्वाती 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 स्वाती. झालं तरी काय? मी जाम खुश आहे. अरे वा छानच. म्हणजे तुला माहितीये जे आजपर्यंत घडलं नाही ना ते घडतंय. म्हणजे कोणीतरी प्रेमात पडलंय वाटतं. हा हो. नाही ग. बरं मला सांग कोण आहे तो? लेट मी गेस. कोणी गावातलं तर नाहीये? त्याला हे सगळं माहितीये का? तुला कसं कळलं? एव्हा सगळ्या गावाला कळलं असेल. तुला माहितीये ज्या गोष्टी कानात सांगायला हव्यात ना त्याच गोष्टीचा तो बोबाटा करून आलीयस. खरंच की काय? सगळ्यांना समजलं की काय? अगं हो तर. अगं तोच तर माझ्या मागे लागलाय. अच्छा मतलब प्यार की आग दोनों तरफ से लगी. सखी उर तुझं का धडधडते. सांग सखी उर तुझं का धडधडते. डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते. डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते. कसं सांगू सखी मन पाखरू फडफडते. कसं सांगू सखी मन पाखरू फडफडते. होईल बोभाटा गावात कानात तुझ्या सांगते. होईल बोभाटा गावात कानात तुझ्या सांगते.
हसते, मनात चाललंय काय तुझ्या ग गालात हसते, डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते, डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते. रात राणीचा सुगंध लेवून रात पुनवेची सजली, कस सांगू तुला सखे ग स्वप्नात स्वारी अवतरली. हो रात राणीचा सुगंध लेवून रात पुनवेची सजली, कस सांगू तुला सखे ग स्वप्नात स्वारी अवतरली. घेता मिठीत मजला मिलना आले भरते, घेता मिठीत मजला मिलना आले भरते, होईल बोभाटा गावात कानात तुझ्या सांगते, होईल बोभाटा गावात कानात तुझ्या सांगते. बिलवर तुटले हातामधले बुगडी हरवली कानातली, बिलवर तुटले हातामधले बुगडी हरवली कानातली, छन छन नाद येईना पैंजण कुठे गेली पायातली, छन छन नाद येईना पैंजण कुठे गेली पायातली. कुंपण तोडून रान वासरू चरते, कुंपण तोडून रान वासरू चरते, डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते, डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते. सांग सखी उर तुझं का धडधडते, सांग सखी उर तुझं का धडधडते, डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते, डोळा लवतो सारखा पाणी कुठे मुरते. हे बघ, आजपासून तुझी ही आई, कळलं? बाळा काळजी नको करू, आजपासून मीच तुझी आई. काय झालं? कशी बाहेर का बसली? चल झोपायला. झोप तरी कशी येणार ग आई मावशी? माझा नाही, ते खूप जास्त दम घुटतोय ग. पिऊ, तुला काय वाटतं? मला काहीच माहिती नाही. मला सरकारांची सगळी प्रकरणं माहिती आहेत, पण मी हे सगळं सहन करते फक्त तुझ्यासाठी.
अगं प्राची, तू कशी आलीस? अगं सरकार आहेत का? त्यांना भेटायचं होतं. हो आहेत ना, ये बस. सरकार, सरकार, ही माझी मैत्रीण प्राची तुम्हाला भेटायला आलेली. नमस्कार सरकार. नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. बोला, काय काम काढलं? सरकार, माझ्या मुलाचं ना ऍडमिशन करायचंय आणि ते अडकलंय काम त्याचं ऍडमिशनचं. तर ते तुम्ही करून दिलत ना, एखादा फोन लावला ना तर त्याचं नक्की काम होईल. तर प्लीज माझ्यावर एवढे उपकार कराल का? ठीक आहे. नाही नाही, पण उपकाराची भाषा नाही हा करायची. तुमचं काम मी नक्की करणार. आता आमच्या मंडळींची मैत्रीण म्हटल्यानंतर काम करायलाच पाहिजे. हॅलो, हा सरकार बोलतोय. हा नाही, छोटंसं एक काम होतं. काय एक माणूस पाठवतोय मी तिकडे. हा, त्यांच्या मुलाच्या ॲडमिशनचं काम करायचं आहे. नाही नाही, ॲडमिशन झाली पाहिजे हो. हा, बाकी काय नाही. हा, तेवढी करा. हा, ठेवतो. झालं, तुमचं ॲडमिशनचं काम झालं. खूप खूप धन्यवाद हा तुमचे सरकार. ते करतील तुझं काम. तू चल, आपण आज चहा घेऊया. हा, ये चल. दिवाणजी, जी सरकार. पाखरू पिंजऱ्यात अडकलं. काय हे नको ना मला त्रास देऊस. काही नाही केलं ग. नको 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 ग, मला त्रास देऊस. नको मला त्रास देऊस. हे 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 हे, तू काय मला त्रास देत? हे नको ना, नको ना, मी काही नाही केलेलं. नको मला त्रास. नाही नाही नाही, मी नाही येणार. मी नाही, 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 नाही, नाही. हे नको नको. पिऊ, मला तुझ्याशी काही बोलायचं. मावशी आत्ता? हो बोल ना. पिऊ, मला माहिती आहे तू नेमकी गाव सोडून का गेलीस. अण्णांचं वागणं त्यावेळी चुकीचंच होतं. तू तुझ्या ठिकाणी बरोबर होतीस, पण ही झाली नाण्याची एक बाजू. आई मावशी, तुम्हाला हे आत्ता का सांगतेस? अगं, एकदा माझ्या बाजूने विचार कर. अण्णा कितीही वाईट असले तरी ते माझे पती आहेत आणि त्यांच्या असण्यामुळेच माझ्या असण्याला अर्थ आहे. एका बाईसाठी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र
आणि कपाळावरचं कुंकू किती महत्वाचं आहे हे तुला आता नाही समजणार. मला मला आत्ता काही नाही ऐकायचं. मी तुला आग्रह नाही करत आहे, पण एकदा माझ्या नजरेतून अण्णांकडे बघ. नाही. या क्षणी त्यांना तुझी खूप गरज आहे. एकदा त्यांच्याशी बोल. कदाचित त्यांच्याशी बोलल्यानंतर तुला त्यांची अवस्था कळेल. माझ्यासाठी तरी बोल. प्यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे. ए तरुण माय फ्रेंड, वाय आर यू डिगिंग दिस नाला? काय करतोयस काय तू हे? माझं सोड, तू काय करतोय तिकडे? मी आपलं रिकव्हरीला चाललेलो आणि म्हटलं शेतात जरा माझा मित्र मेहनत करत असेल त्याला भेटूया. हाव आर यू? माहितीये मला का आलायस का? येते साक्षी थोडं. लबाड, तू पण इथे का आलायस मला माहिती आहे. पिऊ पण येणार आहे. असं काय नाही रे. मी टेन्शन कशाला घेतो यार, आपण फ्रेंड आहोत ना. चल आपण दोघे एकत्र पिऊ. काय? पिऊ आणि साक्षीला एकत्र जाऊन भेटू. काय म्हणतो? कपडे इकडे घाल चांगले. पियू, तू रांगडा गडी करून तुला कसं शोधतोय? तू का मला शोधेल? कसं काम करतोय शेतात? पण मला ना तिकडे तू पण दिसतोय. तू काय करतोय तिकडे? एक मला नाही माहिती. गप्पा. मला तर असं वाटतं तू तुला शोधायला आलाय. हे असं काही नाही हा. ते बघ. इथं जाऊया आपण. सरकार आले. ए मंगला, तू आत काय बसलेस इकडे? हा, चल उतर खाली. चल चल उतर. उतर लवकर खाली. चल 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 चल. काय रे संतोष, काय दिवाणजी, लक्ष कुठे असतं तुमचं? ही मंगला आतमध्ये गाडीत कशी काय येऊन बसली? तुम्हाला दिसलं नाही का काही? काय रे, हा? हेच लक्ष ठेवतोस का तू? इथं गाडीत कोण बसताय, कोणी येऊन बसताय? सॉरी सरकार. सॉरी सरकार म्हणे. चला गाडी काढा. चला दिवाणजी चला. जी सरकार. वेळ नाहीये इथं. चला. सरकार, ही मंगला कोण आहे हो? ते एक वेगळंच प्रकरण आहे. थांबा. हो मॅडम, कुठं जायचंय? बाहर गाव से आई. अरे आम्ही असताना तुला त्रास करून घ्यायची काही गरज नाहीये. हम है आपके साथ. तुमच्या राहण्याची व्यवस्था मी करतो. हा, काळजी करू नका. दिवाणजी. जी सरकार. हाँ, अच्छा. मिलना आके. हाँ
आता हे शेवटचं होतं. हा निघा तुम्ही. सरकार घर चांगलं साफ करून घेतले नोकरांकडून. वा 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 छान. नाही तुमच्यावर एकदा जबाबदारी सोपवली की मी निश्चिंत असतो. अरे या या मंगला मॅडम. या 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 या. नमस्कार सरकार. काय इथे तुमची राहायची व्यवस्था केली आहे. थैंक यू सो मच. आपका उपकार कैसे भूलूं. उपकार उपकार कैसे फेडू. काय बरं का मंगला, कधी काळी जर मी तुझ्या इथे घरी आलोच तर चहाला नाही म्हणू नको. हा निदान चहा तरी पास. दिवाणजी. जी सरकार. हा हिरा कुठल्याही गोष्टीची कमी पडता कामा नये बरं का. चला गाडी काढा. हो हो. आपल्याला अजून बरीच कामं बाकी आहेत. घरातच तू दवाखाना सुरू केलास ना, हे फार चांगलं झालं बरं का. मस्त झालं. कधीतरी आम्हालाही तपासत जा ना. चल. अरे मंगला. नमस्ते सरकार. नमस्ते नमस्ते नमस्ते. एकटीच काय चालतेस. बस ना गाडीत बस, मी तुला सोडतो. नहीं नहीं, मुझे दूसरे पेशेंट के पास जाना है, तो आप रात में घर आइए, मिलते हैं. ठीक है. चला. आ गए. कुछ चाय पानी चाहिए. अरे मंगला, अरे ही काय चहा घ्यायची वेळ आहे का. हा अरे हे पाहिजे. ये तो नहीं. या खुरपाचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. आप. हाँ ये देने के लिए आया हूँ. क्या है. ये तुम्हारे लिए हमारे गांव का रानमेवा है ये. मम्मी ये लो आपका टिफिन. ओके बच्चा, थैंक यू. अरे डबा डबा कशाला. तालुका रिपोर्ट करने जाना है ना, तो कल आ जाऊंगे. अच्छा. हाँ. कल खुरपा आज घरी एकटीच आहे वाटतं. आई तू टेन्शन नको घेऊ, मी घर सांभाळीन. ओके मेरा बच्चा.
वा वा वा. काय कृपा आता मोठी झाली की मोठ्या बाईसारखं बोलायला लागली ती आता. ठीक आहे ठीक आहे. मंगला, एक काम करूया आपण. मी थोडं मोठं स्टँडवर सोडायला येतो. हा तेरे लिए. हा चल, चालेल ना. चल ध्यान रखो. हा हा. बाई मंगला वेडी कशी झाली? ए तुला गाडी चालवायला कामावर ठेवलंय ना, तेवढंच काम करायचं. जास्त प्रश्न विचारायचे नाहीत, कळलं काय? चल. हा कसला आवाज आहे? हॅलो, काय झालं? का घाबरलीस तू एवढी? हॅलो, प्लीज तुम्ही घाबरू नका ना. काय झालं? आणि रडतीस का तू? वाचवा, ते लोक मला पकडतील. कोण लोक? प्लीज तुम्ही सांगा ना आम्हाला काय झालं. नाही, काही नाही. बरं, आम्ही आहोत तुमच्यासोबत. प्लीज. मी सुनीता. सुनीता? माझं एका मुलावर खूप प्रेम होतं. त्याचं नाव अब्दुल होतं. आमचं जीवापाड प्रेम होतं एकमेकांवरती. मी त्यासाठी धर्म जात बदलला, निकाह केला. परंतु मला थोड्या दिवसांनी त्याच्याबद्दल समजायला लागलं की तो खरंच धोकेबाज निघाला. ते लोक मला विकायला निघाले. कशी बशी जेव मोठे ठेव आले. बेअक्कल आहेस तू, आणि तुला तुझ्या आई वडिलांचा विचार करता नाही आला. बरं, डोंट वरी, घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. हे बघ, तू काही काळजी करू नको. आपण पोलीस स्टेशनला जाऊ. तू नको घाबरू, आम्ही दोघी आहोत. हा, ते पकडतील मला. प्लीज नको ना घाबरू. चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया प्लीज. जैन साहेब. जैन? अरे तरुण, तू कसं काय इकडे? काय नाही साहेब, जरा काम होतं. काय काम काढलं तू? काय नाही, तक्रार तुम्ही करायची होती. कशाबद्दल? काय नाही, होतं जरा शेतातलं. तू इथे कसं काय? ते जरा शेतावरचे अवजार चोरीला गेलेले आहेत ना, जी तक्रार करायला आलेलो. तुम्ही बसा 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 तुम्ही बसा. बोला, तुम्ही कोण आहे त्यांच्या? साहेब, ॲक्च्युली आमच्या दोघींनाही रस्त्यात भेटली आणि खूप रडत होती. तसं आम्ही तिला तुमच्याकडे घेऊन आलो. घाबरू नको, सांग. नाही, घाबरायची गरज नाही, बोला. सांग.
साहेब, मी सुनीता. मी घरून पळून आली आहे. माझ्या अब्दुल नावाच्या एका मुलावर खूप प्रेम होतं. मी त्याच्याशी धर्मजात बदलून निकाह केला. पण थोड्या दिवसांपासून मला संशय येतोय त्याच्यावरती. तो मला विकायला निघाला साहेब. मी कशीबशी जीव मुठीत ठेवून निघाली. ते मला पकडतील साहेब. प्लीज मला वाचवा. साहेब माझं ते लव जिहादची केस आहे. बरोबर आहे. बघा साहेब तुम्ही काय मी बघतो. येते साहेब. साहेब, हिला न्याय मिळेल ना नक्की? तुम्ही त्यांना अतिशय योग्य वेळ आणलेला आहे इकडे. तुम्ही काळजी करू नका. ती तक्रार नोंद होईल. साहेब येस येस, बिलकुल बिलकुल. तुम्ही सविस्तर जेव्हा आमच्या महिला पोलीस आधी आहे त्यांच्याकडे द्या. मी त्यांना सांगतो ती तक्रार नोंद करून घेतली. घाबरायची गरज नाही. ओके, तुम्ही सोबत राहायचं. धन्यवाद साहेब. चल, एकदाच सुनीताला न्याय मिळाला. हो ना यार, बिचारी. गुलाबाच्या फुलांचा सुगंध येतोय ना? हो ना यार, खूप भारी सुगंध येतोय. कोण आहे? कोण आहे तिथे? अरे आफत कहाँ चली? कहाँ चली? चलो थोड़ा मजा मस्ती हो जाए. मजा लेते हैं थोड़ा थोड़ा. चलो हमारे साथ भी चल. चलो चलो जाते हैं. ए, काय चाललंय? का चिडवतोस त्याला? कुठे काय काय चाललंय? तो पण आपल्यासारखा हाडा माणसाचा माणूसच आहे ना? परत जर त्याला चिडवलं ना तर एकेकाला चपलीने मारेल. नाही नाही नाही. ओ मॅडम, समाजसेवा झाली असेल तर आता आपण निघूयात. नाही नाही नाही, नको 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 नको, मला त्रास त्रास देऊ. मी नाही काही केलं. नाही, मला मला वाचवा. अरे कोणीतरी मला वाचवा रे, वाचवा मला कोणतरी. नका मला त्रास देऊ. मी नाही काही केलेलं. काय स्वप्न वगैरे पडलं का काय ह्यांना? हो, हल्ली असेच वागतात. ओरडतात आणि खिडकीच्या बाहेर बघत राहतात. कांडच असे केलेत, सुखाची झोप तरी कशी लागणार? जाऊ दे, मी येते.
पियू तुम्हाला काही बोलायचं आहे का? बोला ना मग. ते काल रात्री जे झालं ते असं कधीपासून होतंय? हे काही माहीत नाही, पण हल्ली तिचा त्रास खूप वाढलाय. म्हणजे ती धड मला जगूही देत नाही आणि धड मरू पण देत नाहीये. ती म्हणजे कोण? माझ्याच नशिबाचे भोग आहेत हे सगळे. पण हे बघ, तू या सगळ्यात पडू नकोस. शक्यतो लांब राहा. तिच्या नजरेला जर तू दिसलीस तर ती तुला सोडणारही नाही. ती म्हणजे नेमकी कोण आहे अण्णा? माझ्या पापाची झळ तुला बसू नये एवढीच माझी फक्त इच्छा आहे. हे बघ, हे बघ पिऊ, आलेस तर 4 दिवस राहा, मौज मजा करा आणि लगेच तू मुंबईला निघून जा. असे चेहरे पाडून का बसलाय तुम्ही? अरे एन्जॉय करायला आलायत ना, मग करा ना, एन्जॉय करा. शेतावर जा, मस्त हुरडा पार्टी करा. असे चेहरे पाडून नका बसू. काय मला जरा अर्जंट कामासाठी मुंबईला जायला लागतंय. येतात परत 2 दिवसांनी, भेटूया आपण. हाय, काय करताय तुम्ही? काय ग, काय झालं? काही नाही. नाश्ता करायचा? हो. शेतावर जायचंय ना आपल्याला? हो. चला मग पटपट आवरा. चला. ए बघ, 2 पान की कीमत, तुम क्या जानो आंबे के झाड. ए हिला बघ, ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. मेरी कृपा को देखा क्या यहाँ खेल रही थी? इधर नहीं है कृपा, कृपा उधर है, वो देखो, वो देखो. यहाँ नहीं है, वो देखो, वहाँ है कृपा, वहाँ है. घाबरू नका, काही करणार नाही ती तुम्हाला. गेली ती, गेली. घाबरू नका, ती गावातली एडी बाई आहे. तिला काय खायला दिलं की निघून जाते ती. पण ती वेडी कशी झाली? काय माहित नाही, पण लोक म्हणतात की जेव्हापासून जी पोरगी गायब झाली आहे तेव्हापासून ती वेडी आली. हो, ॲक्च्युली काय आहे, ती मंगल आहे ना, ती ॲक्च्युली डॉक्टर आहे. हां, ह्या गावातच तिची एक डिस्पेन्सरी होती. ती आणि तिची मुलगी दोघेच राहायचे या गावात. एक दिवस अचानक तालुक्याला ती निघून गेली, तेव्हा तिची मुलगी घरात एकटी होती. आणि जेव्हा ती तालुक्यावरनं रिटर्न आली ना, तेव्हा पाहते तर काय, मुलगी घरातनं गायब. आणि तेव्हापासून ती वेडी झाली आहे. हो. तिची मुलगी परत सापडली नाही का? नाही, तेच तर ती शोधते आहे. हे सगळं खूप हॉरिबल आहे एकदम. गाईज यार, प्लीज यार, ती परत यायच्या अगोदर आपण इथून पळूया का? प्लीज. ए चला, प्लीज चल चल. हो हो, मी ए चला. तू थांब ना.
नाही नको, माझ्या मैत्रिणी थांबल्यात. काय नाही होत, तू थांब. पियू, तू बघ तरुण आलाय. तरुण? कुठे कुठे? काय गो साक्षी? म्हणजे तो खरंच तुला आवडतोय? सिरियसली? गप ग. एका मुलीची मजा आहे बाबा. हा म्हणजे थोडा थोडा नाही, भरपूर. मी बघितलंय आता. गप ग, असं काही नाहीये. माझं जाऊ दे, पण तुला वीरू आवडतो ना? ए नाही ग, चल काही पण काय. खोटं नको बोलू हा. अरे खरंच नाही. हा म्हणजे असं थोडा थोडा आवडतो. एक त्याची स्टाईल वगैरे हा मला आवडतं. ए हो यार, तुम्ही खूप क्यूट दिसता दोघं. ए साक्षी, म्हणजे बघ ना, मी आणि तरुण, आणि तू आणि वीरू. किती भारी ना. मजा करू. मजा येईल यार. अण्णा 2 दिवस जातोय सांगून गेले, आणि इकडे 4 दिवस झाले तरी अजून आले नाहीयेत. आणि त्यांचा फोनही लागत नाहीये. काही बोलून वगैरे गेलेत का? नाही, तसं काही बोलले नाही. अण्णा कोणत्या नातेवाईकांकडे जाणार आहेत असं तर काही बोलले नाहीयेत ना? नाही. आणि तसं असतं तर कळलंच असतं. मी काय म्हणते, आपण पोलिसांना कळूया का? हॅलो पिहू. हां हॅलो. हां, जरा शेतावर येते का? आत्ता? हो, मला अर्जंट बोलायचं आहे तुझ्याशी. ठीक आहे, चल आले. हां, लगेच प्लीज. तरुणचा फोन आत्ता? हॅलो. हॅलो पिहू. हां बोल ना. जरा येतेस का शेतावर? हां बोल. मला सरकारबद्दल कळलं आहे. काय कळलंय? की त्यांना कुठे किडनॅप करून ठेवलं आहे. मी त्यांची जागा ट्रेस केली आहे. काय सांगतोस? हो, लगेच ये. मी भेटतो तुला वाटेल. हो हो, मी येतेच आहे, येते. हो हो, आलेच. हां ठीक आहे, चल बाय. काय रे, काय झालं? एवढा टेन्शनमध्ये का वाटतोस? मला एवढं घाईघाईत का बोलवलंस तू?
पियू सरकार मिसिंग आहेत. तुला कसं कळलं हे सगळं? तुझ्या कोणी पोलीस वगैरे आहेस का? पिहू, बरेच दिवस झाले मी तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी इन्स्पेक्टर तरुण म्हात्रे. या गावातल्या होणाऱ्या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी माझी इकडे पोस्टिंग झाली आणि माझा संशय सरकारांवर होता. त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो आणि हा माझ्या नोकरीचा भाग आहे. मी तुला सांगितलं नसतं, आता कसं परिस्थिती बदलली आहे म्हणून सांगावं लागतं आहे. मागच्या 4 दिवसापासून नॉट रिचेबल आहेत आणि हे मला माझ्या सूत्रांकडून समजलं. हे बघ, मला माहिती आहे की यात तुझा काही दोष नाही आहे आणि मी तुला तुझ्या कर्तव्यापासून कधीच अडवणार नाही. मध्येच गाव का सोडलंस हे माहीत आहे. बरीच माहिती काढली आहेस वाटतं माझ्याबद्दल. हे बघ तरुण, ही तुझी नोकरी आहे आणि मी तुला ती करण्यापासून कधीच थांबवणार नाही. तू तुझं काम कर. थँक्यू पिहू. मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण कळत नाही की मी कशी सांगू. बिंदास सांग. पवन माझा भाऊ आहे, अण्णांचा अनौरस पुत्र. अण्णांनी केलेल्या पापाचं एक फळ. पण त्याची आई कोण? शेतावरील कमला. जेव्हा अण्णांना कळलं ना की तिला त्यांच्यापासून दिवस गेले, तेव्हा ना अण्णांनी तिला खूप मारहाण केली रे. तिच्यावर खूप अत्याचार केले. काय कमळाबाई, जेवायला पान आणू का इथं? हा? काय आज शेतात काम बिम काय नाहीत काय? हा, चल शेतात, चल काम करा, चल. बरं नाही सरकार, काय झालं बरं ना वाटायला? पोटोशी आहे. पोटुशी आहेस? अरे वा 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 वा, पोटुशी आहे कमळाबाई. मग काय मुलगा का मुलगी? जे बी आहे तुमचंच आहे. हा, तुमचं. काय बोलतीये? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अगं ये, त्या बाळाचा आणि तुझा माझ्याशी काय संबंध नाही बरं का, लक्षात ठेव. खरं बोलते, आईच्या आणि सरकार नाही बोलत. हे बघ, तू खोटं बोलते. आणि गावात जर याची वाच्यता केलीस तर तुला जमिनीत उभी काढून टाकीन, कळलं काय? हा, आणि यापुढं गावात इथं तू दिसता कामा नये. चालती हो, तुला कामावरनं काढून टाकलंय मी. चल जा, चल. पण ना तिने हार नाही मानली आणि त्या बाळाला जन्म दिला. पण हे तुला सांगितलं कोणी? आई मावशीने. तो बाळ म्हणजे पवन, तो किन्नर? तिथे बाळाला घेऊन अण्णांपुढे आली आणि तिने खूप विनवणी केली अण्णांना. तुला तर माहिती आहे अण्णांचा स्वभाव. त्यांनी नाही ऐकलं तिचं. तुला कोणी सांगितलं हे? तुला कोणी सांगितलं कोणी? मला आई मावशीने सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी. आत्ता कुठेतरी लिंक जोडायला लागली आहे. थँक्यू, खूप मोठा पुरावा दिलास. अरे कोण आहे? का मला बांधलं इथे? का बांधून ठेवलं इथं? सोडा मला. बिचारे सरकार, इज्जतदार माणूस. तुम्ही सगळ्यांची इज्जत लुटतात ना? आता लुटा, आता माझी लुटा. अरे लुटा ना. हे घ्या पदर,
सोडा मला. नाही तुला उभा चिरला ना तर सरकारकडून नाव नाही सांगणार. सोडा मला. हॅलो, माझी कशी आठवण झाली आज. तुम्ही पण ना, मला तुम्ही जरा पण सोडत नाही. हॅलो, तुमच्या तिला आवडणार नाही. हा हा. अरे तू काहीतरी बोलतोय. बाय. सोड मला. अरे तुला मी असंच नाही सोडणार. तुला मी असं सोडणार आहे का? तुला मी असं सोडणार नाही. तू जो जो चुकी केलाय ना, ते सगळं तू भुगतायचंय. तुला जर उभा चिरला नाही ना तर सावकार म्हणून नाव नाही सांगणार. चुप राहा. तोंड बंद करून राहा, नाहीतर बोली नाही यायचं पण तुम्हाला. एकदम चुप. तडपून 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 सोडणार आहे. मरण्याची घटका जवळ आली, पण वासना अजून शांत नाही झाली. अरे मला सोड. म्हणजे मग तुला सांगतो वासना म्हणजे काय असतं ते. चल, मरण्याआधी तुझं हे इच्छा पण पुरे करते. मला बघ. धुतकारलं होतं ना मला. बघ आता डोळे भरून. तुझंच तुला देते व्याजा सगट. हो सोड ते. बाजूला 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 घे. नाही नको. भीती वाटते ना? भीती वाटायला लागलं ना? मला पण असंच वाटलं होतं. आता बघ डोळ्या घालून. मी भडकला का मला? भडकला का मला? भडकला ना? चांगलं वाटतंय तुला असं बघू. हे पाहिजे होतं मला. हे पाहिजे होतं मला. तुला नाही सोडणार मी. नको. तुला नाही सोडणार मी. हँड्स अप. कोणी पण हलणार नाही. मला वाटलं होतं या सगळ्यांचा मागचा कारस्थानी तूच आहेस. मला वाटलं होतं याच्या मागच्या कारस्थानी तूच आहेस. मी कारस्थानी? या बसलेला माणूस कारस्थानी. मी ह्याला जिवंत नाही सोडणार. हे घरात माने माझ्या आईसारखे माणसाला कितीला नाचवले नाही. ह्याला नाही सोडणार मी.
हे नरातमाने माझ्या आईसारख्या किती स्त्रियांना नासावले माहितीये का तुला? हसणाऱ्या बागडणाऱ्या किती मुलींना बर्बाद केले माहितीये का तुम्हाला? अरे तुला जर अटक करायचं असेल ना तर या सरकारला सांगा, त्याला शिक्षा दे. पण माझ्या भावाला सोड, माझ्या भावाला सोड तू. अरे तुला अटक करायचं असेल ना तर या सरकारला अटक कर ना, त्यांना शिक्षा दे. पण माझ्या भावाला सोड, प्लीज माझ्या भावाला सोड. सुनीताला ब्लाऊज याच्या केस मध्ये जसं न्याय मिळवून दिलंस तसंच तुझ्या बापाला शिक्षा का नाही? हा बोल ना. अरे तुला अटक करायचंय ना तर हे सरकारला कर ना अटक, त्याला शिक्षा दे, त्याला फाशी दे. पण माझ्या भावाला सोड, प्लीज सोड तू माझ्या भावाला. ताई तुम्हाला स्वीकारले मी ह्याला असून सुद्धा. अरे किती काही झाले तरी आपले रक्ताचे नातं आहे. आणि तू देखील एक माणूसच आहे ना शेवटी. हा समाज कुत्रे मांजर पाळतोय आणि आमच्या सारख्यांना दूर रखतय ताई, दूर रखतय. माझं खरंच चुकलं. ते माझ्या हातनं ह्या अशा गोष्टी व्हायला नको होत्या. त्याचा खरंच मला पश्चात्ताप होतोय. आता ह्या सगळ्याची शिक्षा मला येणार आहे आणि ती मी भोगायला तयार आहे. पिऊ, तरुण, अरे तुमच्या दोघांचं नातं मला अगोदरपासूनच कळलं होतं. आणि पिऊ बाळा, मला हे तुमचं दोघांचं नातं मान्य आहे. सरकार आमचं नातं स्वीकारलं. अण्णा जरा तेलाबरोबर तुपाई जळू द्या की, म्हणजे आमचं बी होऊ द्या की. अरे पण तू गावाकडचा, ही शहरातली, तुला ती पसंत आहे पण तिनं तुला पसंत करायला पाहिजे ना. नाही करेल ना. काय ग नाही म्हणतीये. हा म्हणाली. चला दत्तगुरु माऊली, विरूरावांना पावली. ए पोरा, ए तुझ्या बाबतीत सुद्धा माझ्याकडनं अक्षम्य असा गुन्हा घडलेला आहे रे. माझ्या पापाचं फळ म्हणून तू हा असा निपजला. ठीक आहे तू असा जरी असलास ना तरी मला मान आहे. मी माझा मुलगा आहे असं जगाला ठणकावून सांगेन की हो हा माझा मुलगा आहे.
तुम्ही माझा बाप म्हणून स्वीकार कराल ना? मला तुझा अभिमान आहे. ते तू इतकी वर्ष काय हाल अपेक्षा काढल्या असतील याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. पोरा, तू माझा पोरगा आहेस रे, माझा पोरगा आहे. माझा